नमस्कार, मी रमेश राठोड, ग्रो इंडिगो प्रतिनिधी यवतमाळ। आज आपण आलेलो आहे वागत तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या गावामध्ये शेतकरी दावला काळे यांच्या शेतात त्यांना ग्रो इंडिगो या कंपनीचं प्रेरक हे उत्पादन आपल्या टरबूज पिकामध्ये वापरलेलं आहे। तर भाऊ नमस्कार। नमस्कार, आपला परिचय सांगा। माझं नाव दावला विठ्ठल काळे, राहणार वागत, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ। तर दावला भाऊ, आपण आपल्या टरबूज पिकामध्ये प्रेरक या उत्पादनाची आपण ड्रिंचिंग केली। आपण एकरी किती वापरलं प्रमाण आणि कोणत्या कालावधीत आपण प्रेरक हे आपण टरबूज पिकासाठी वापरलं? साधारणतः जेव्हा 8-10 दिवसाचं हे पीक होतं तेव्हा हे टरबूज पीक तेव्हा मी एकरी 500 ml हे वापरलेलं आहे। आणि याच्यामुळे काय होते साहेब, जे आपला जमिनीत जे आपण जे भेसळ डोस दिलेले आहे, जे खत दिलेलं आहे ते याच्यामुळे लवकर धरल्या जाते आणि मुळाची संख्या, पांढऱ्या मुळाची संख्या वाढल्या जाते। त्याच्यामुळे ग्रोथ एकदम चांगली आणि टवटवीत दिसते। बरोबर आहे दावला भाऊ, आपण जे सांगितलं की प्रेरकच्या मुळे पांढऱ्या मुळाची संख्या वाढली, कारण की प्रेरक मध्ये सर्व प्रकारचा कन्सोर्शिया उपलब्ध असल्यामुळे आपण जो पिकांना जो खत देतो तो परिपूर्ण उपलब्ध करण्याचं काम हे प्रेरक करतं। कारण की प्रेरक हे याच्यामध्ये सर्व प्रकारचं कन्सोर्शिया आहे आणि कन्सोर्शियाचं कामच हे आहे की आपण दिलेलं जे खत आहे त्याचं रूपांतर अन्नद्रव्यामध्ये करून झाडांना किंवा पूर्ण वेलींना उपलब्ध करून देण्याचं काम हे प्रेरक करतं। त्यामुळे झाड आणि येल हे एकदम निरोगी व टवटवीत हिरवेगार दिसतं। त्यामुळे हे प्रेरक मध्ये जे आपण दिलेलं ड्रिंचिंग केलेलं आहे त्याचं हे आज इफेक्ट आपल्याला दिसून येतं आणि पूर्ण आज आपण पाहू की टरबूज पीक एकदम हिरवगार व एकदम शानदार आपल्याला दिसत आहे। धन्यवाद।